झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। माजी मंत्री लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध। शिंदखेड्यात शिवसेना उभाठाने केले आंदोलन। लोणीकरांच्या प्रतिमेला शिवसैनिकांनी मारले जोडे। भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतकरी आणि लाडकी बहीण योजनेविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। याच पार्श्वभूमीवर आज दिनांक 27 जून रोजी शिंदखेडा येथे शिवसेना उभाटा सेनेकडून बबनराव लोणीकर यांचा तीव्र निषेध करत जोरदार आंदोलन करण्यात आले। लोणीकर यांनी नुकत्याच एका भाषणात, तुमच्या बापाला पेरणीचे पैसे मोदींनीच दिले, तुमच्या आई, बहीण आणि बायकोला देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्हीच देतो, तुमच्या अंगावरचे कपडे आणि बूट देखील आम्हीच दिलेले आहेत, अशी मगरुरीची भाषा वापरल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। त्यांच्या या वक्तव्यामुळेच शिंदखेड्यात ठाकरे सेनेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत बबनराव लोणीकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून तीव्र निषेध करण्यात आला। आता या बबनराव लोणीकरची वेळ आलेली आहे। आमचा शेतकरी बांधव हा कष्ट करतो, काबाड कष्ट करतो आणि त्याच्या मालावरती, त्याच्या कपड्यांवरती, त्याच्या चपलांवरती अरे हरामखोर, तुम्ही 18% जीएसटी लावतात। जगामध्ये कुठं जेवढा टॅक्स भरत नाही शेतकरी, एवढा टॅक्स माझ्या या भारतामध्ये शेतकरी भरतो आणि त्या शेतकरीच्या जीवावर तुमचे चप्पल, तुमचे कपडे, तुमच्या पंतप्रधानाचे जे पॉश राहणं आहे ना, जो खर्च आहे ना, तो माझा हा शेतकरी बांधव उचलतो। तुम्ही नाही देत शेतकऱ्यांना, माझा शेतकरी तुम्हाला देतो। आणि जगाच्या पोशिंद्याबद्दल तुम्ही असा अपशब्द बोलतात, लाज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे। बबन्या, तुझं आता बरं होणार नाही। मी तर म्हणतो सर्व शेतकरी बांधवांनी एकत्र व्हावं आणि या बबनराव लोणीकरांची जिथं जिथं दिसला याला जोड्याने तुडवा, याला चपल्याने तुडवा, याला सोडू नका आणि वेळ आली तर याची जीभ छाटा। शेतकरी बांधव तुम्ही पण जागे झाले पाहिजे। तसेच शिवसेना उभाटा ग्रामीणचे उपाध्यक्ष शानाभाऊ सोनवणे यांनी बबनराव लोणीकरांनी तात्काळ माफी मागावी आणि मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली। सध्या हा विषय राज्यभरात गाजत असून विविध राजकीय पक्षांकडूनही या वक्तव्याचा निषेध होत आहे। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।